Hello students, I am Miss Ashwini Adsu. Today we are going to learn Marathi subject. Let's learn students our today's new topic. So students, before this lecture you have learned about various consonant and even vowel. Vowel आणि consonant म्हणजे काय आहे बरं? तर मुलांनो या आधीच्या तासिकेमध्ये आपण स्वर आणि व्यंजन हे दोन्ही शिकलेले आहोत. तर आज आपण या दोन्हींना एकत्र करून म्हणजेच मुळाक्षरे यांना आपण दोन्ही एकत्र करून त्यांना आपण मुळाक्षरे असे बोलतो. तर आज आपण मुळाक्षरे हे शिकणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे मुळाक्षरे. चला तर मग मुळाक्षरांविषयी एकदा रिव्हिजन करूया. या आधीच्या तासिकेमध्ये सुद्धा तुम्ही शिकलेले आहात की मुळाक्षरे ही दोन प्रकारची असतात. त्यामध्ये दोन भाग पडलेले आहेत. तर आपला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे स्वर. स्वर हे आपले एकूण 14 स्वर आहेत आणि त्यानंतरचा आहे दुसरा भाग तो म्हणजे व्यंजन. तर मुलांनो आज आपण स्वर आणि व्यंजन हे दोन्ही देखील शिकणार आहोत. सो स्टुडंट्स, पुढे दिलेल्या चित्रात तुम्ही पाहू शकता अ पासून न्य पर्यंत सर्व आपल्याला जी अक्षरं दिसत आहेत या सर्वांना एकत्र करून आपण यांना मुळाक्षरे असे बोलतो. तर मुलांनो यातील अ पासून आहा पर्यंतचे असणारी अक्षरं यांनाच आपण स्वर असे बोलतो म्हणजेच वोवेल. तसेच क पासून न्य पर्यंत असणाऱ्या अक्षरांना आपण व्यंजन असे बोलतो. तर मुलांनो ही आहेत आपली मराठीची मुळाक्षरे. So students, first we are going to learn about vowel. Vowel म्हणजेच काय? तर vowel म्हणजे स्वर. तर आता आपण सुरुवातीला स्वरांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. Now students, first we will learn the meaning of vowel. Vowel म्हणजेच स्वर. याला आपण मराठी भाषेत स्वर असे बोलतो. तर मुलांनो स्वर या शब्दाचा अर्थ काय असतो ते आता आपण शिकूया. स्वर म्हणजेच ज्या वर्णाचे उच्चारण करताना इतर कोणत्याही वर्णाचा वापर होत नाही याला आपण स्वर असे बोलतो. तर हा आहे स्वर या शब्दाचा अर्थ. तर मुलांनो आता आपण पाहूया स्वर यामध्ये कोणकोणते अक्षर येतात. चला तर मग आता स्वरांची ओळख करूया. सुरुवातीला आता हा कोणता स्वर दिसत आहे तुम्हाला? तर हा आहे अ. अ हा पहिला आपला स्वर आहे. याला आपण इंग्रजी भाषेत ए अशा पद्धतीने लिहितो. तर आता अ पासून तयार होणारा शब्द तो म्हणजे अ अननस. हा आहे आपला अ यापासून तयार होणारा शब्द. आता आपला दुसरा शब्द किंवा दुसरे अक्षर पाहूया. तर आपलं दुसरे अक्षर आहे आ. आ काय बरं बनेल आ पासून? तर आ पासून बनेल ते म्हणजे आगगाडी. आ आगगाडी. याला आपण इंग्रजी भाषेत कॅपिटल ए अशा पद्धतीने आ हे लिहितो. आता आपला पुढचा स्वर पाहूया. तर आपले पुढचे स्वर आहे ते म्हणजे ई. ई या आपला पहिला ई आहे. तर याला आपण इंग्रजी भाषेत स्मॉल आय अशा पद्धतीने लिहितो. तर आता ई पासून तयार होणारा शब्द आहे इमारत. यानंतरचा आपला पुढचा शब्द आहे किंवा स्वर पाहूया तो म्हणजे ई. ई हा दुसरा ई आहे.
यामध्ये आपण इंग्रजी भाषेत लिहिताना कॅपिटल आय अशा पद्धतीने ई लिहिले जाते. तर आता ई पासून तयार होणारा शब्द आहे ई ई इडलिंबू. आता आपला पुढचा आहे स्वर, तो म्हणजे उ. उ उ इथे काय बनेल बरं उ पासून शब्द? तर उ उ उखळ. उ हे व्यंजन इंग्रजी भाषेत लिहिताना आपण स्मॉल यू लिहितो. तर हा आहे आपला पहिला उ. यानंतरचा आपला दुसरा उ आहे, तो म्हणजे हा दुसरा उ. उ. तर आता याचे आपण इंग्रजीत लिखाण करताना कॅपिटल यू अशा पद्धतीने करतो. तर यापासून तयार होणारा शब्द आहे उ उ ऊस. आता आपला पुढचा स्वर आहे, तो म्हणजे रू. रू हे आपण इंग्रजी भाषेत आर यू अशा पद्धतीने लिहितो. तर आपला यापासून तयार होणारा शब्द आहे रू रू ऋषी. रू नंतर येणारे स्वर ते म्हणजे ए. ए हे इंग्रजी भाषेत लिहिताना आपण स्मॉल ई अशा पद्धतीने लिहितो. तर आता ए पासून तयार होणारा शब्द तो म्हणजे ए ए एडका. ए नंतर येणारे पुढचे जे स्वर आहे ते म्हणजे ॲ. ॲ ॲ काय बरं बनेल? तर ॲ ॲ ॲपल. तर मुलांनो, हा आपला इंग्रजी बाराखडीतून आलेला नवीन स्वर आहे. तर हा आहे ॲ. ॲ ॲ ॲपल. यानंतरचे पुढचे स्वर आहे ते म्हणजे ऐ. ऐचे आपण वाचन करताना ऐ अशा पद्धतीने करतो व याचे इंग्रजीत लिखाण करताना ए आय हे आपण ऐ साठी लिहितो. तर आता ऐ पासून तयार होणारा शब्द आहे ऐ ऐ ऐरण. ऐ नंतरचा आपला पुढचा स्वर आहे तो म्हणजे ओ. ओ. तर ओ साठी आपण इंग्रजी भाषेत ओ हे असेच लिहितो. तर आता यापासून तयार होणारा शब्द आहे ओ ओ ओढणी. ओ नंतरचा आपला पुढचा स्वर आहे तो म्हणजे ऑ. ऑ पासून तयार होणारा शब्द आता आपण पाहूया. तर आता पुढील दिलेल्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे बरं? तर ते आहे ऑफिस. तर म्हणून ऑ पासून तयार होणारा शब्द आहे ऑफिस. तर मुलांनो, हा ऑ हा देखील इंग्रजी बाराखडीतून आलेला आपला स्वर आहे. तर हा आहे आपला पुढचा स्वर, तो म्हणजे ऑ. ऑ नंतर येणारे पुढचे आपले स्वर आहे ते म्हणजे औ. औ हे आपले पुढचे स्वर आहे. तर आता औचे आपण इंग्रजी भाषेत लिखाण करताना ए यू अशा पद्धतीने करतो व औ पासून तयार होणारा शब्द तो म्हणजे औ औ औषध हा आहे. औ नंतर येणारे आपले पुढचे स्वर आहे ते म्हणजे अम. तर मुलांनो, याचे आपण इंग्रजी भाषेत लिखाण करताना ए एम अशा पद्धतीने अम हे लिहिले जाते. तर आता अम पासून तयार होणारा शब्द आहे अम अम अंबारी. तसेच आता आपले शेवटचे स्वर आहे ते म्हणजे आहा. तर हा आहे आपला शेवटचा स्वर. आहाचे आपण लिखाण करताना इंग्रजी भाषेत ए एच अशा पद्धतीने करतो. म्हणून हा आहे आपला शेवटचा स्वर आहा. Now students, here you have completed about vowel. So let's learn about consonant. Consonant म्हणजेच आपण त्याला मराठी भाषेत व्यंजन असे बोलतो. तर मुलांनो, आता आपण व्यंजनांविषयी जाणून घेऊया.
So students, let's learn now meaning of consonant. कन्सोनंट म्हणजेच व्यंजन. याला आपण मराठी भाषेत व्यंजन असे बोलतो. व्यंजन या शब्दाचा अर्थ आहे ज्या अक्षराचे उच्चारण करताना आपण स्वरांचा वापर करतो त्याला व्यंजन असे बोलतात. म्हणजेच व्यंजनांचे आपण लिखाण करताना अथवा वाचन करताना देखील आपण स्वरांचा वापर करतो. त्यानंतरच व्यंजन हे पूर्ण होतात. म्हणून याला आपण व्यंजन असे बोलतो. चला तर मग आता आपण व्यंजनांची ओळख करून घेऊया. तर मुलांनो, आपला पहिला व्यंजन आहे तो म्हणजे क. क चे इंग्रजी भाषेत लिखाण करताना KA असे करतो. तर मुलांनो, क पासून तयार होणारा शब्द आहे क कमळ. हा आहे क पासून होणारा शब्द. तर आता क नंतर येणारे दुसरे व्यंजन ते म्हणजे ख. ख चे इंग्रजी भाषेत लिखाण करताना आपण KHA अशा पद्धतीने करतो. तर आता ख पासून तयार होणारा शब्द आहे तो म्हणजे खडू. आता आपले पुढचे व्यंजन आहे ते म्हणजे ग. तर मुलांनो, ग चे इंग्रजी भाषेत लिखाण करताना आपण GA अशा पद्धतीने ग हे लिहितो. तर आता ग पासून तयार होणारा शब्द आहे गणपती. ग नंतर येणारे पुढचे व्यंजन आहे ते म्हणजे घ. तर मुलांनो, घ चे देखील इंग्रजी भाषेत लिखाण करताना आपण GHA अशा पद्धतीने घ साठी लिहितो. तर आता घ पासून तयार होणारा शब्द तो म्हणजे घर. घरलाच आपण इंग्रजी भाषेत हाऊस असे बोलतो. Now students, here is our next consonant. आपला पुढचा व्यंजन जो आहे तो आहे अनुनासिक व्यंजन. तर मुलांनो, या व्यंजनाचे उच्चारण करताना आपण नाकावाटे करतो. म्हणजेच आपण उच्चारण करताना आपला आवाज हा नाकातून निघतो. तर म्हणून आपला पुढचा व्यंजन आहे तर तो आहे न. तर मुलांनो, या व्यंजनापासून कोणताही शब्द हा तयार होत नाही. या व्यंजनाचा वापर आपण एखादा शब्द नवीन तयार करण्यासाठी करतो. तर हा आहे आपला पुढचा व्यंजन न. न नंतर येणारे पुढचे व्यंजन आहे ते म्हणजे च. च चे इंग्रजी भाषेत लिखाण करताना आपण CH अशा पद्धतीने लिहितो. तसेच च पासून तयार होणारा शब्द आहे चमचा. चमच्यालाच आपण इंग्रजी भाषेत स्पून असे बोलतो. पुढचे व्यंजन आहे ते म्हणजे छ. छ चे इंग्रजी भाषेत लिखाण करताना आपण CHA अशा पद्धतीने लिहितो. तर आता छ पासून तयार होणारा शब्द आहे छत्री. छत्रीलाच आपण इंग्रजी भाषेत अम्ब्रेला असे बोलतो. छ नंतर येणारा पुढचा व्यंजन आहे तो म्हणजे पुढे दिलेल्या चित्रातून तुम्ही ओळखू शकता. तर आपले पुढचे व्यंजन आहे जहाज. म्हणजे जहाज. तर आता ज चे इंग्रजी भाषेत लिखाण करताना JA अशा पद्धतीने लिहितो. तर हा आहे आपला पुढचा व्यंजन जहाज. ज नंतरचा पुढचा व्यंजन आहे तो म्हणजे झ. याचे उच्चारण करताना आपण मोठा आवाज करतो. तर आपला पुढचा व्यंजन आहे झ. झ चे लिखाण करताना GHA अशा पद्धतीने लिहितो. तसेच याच्यापासून तयार होणारा शब्द तो म्हणजे झगा किंवा झबला असे सुद्धा शब्द तयार होतात. यानंतरचा आपला जो व्यंजन आहे तो व्यंजन देखील अनुनासिक व्यंजन म्हणून ओळखला जातो. याचे सुद्धा उच्चारण करताना
आपण नाकावाटे करतो. तर मुलांनो, आपला पुढचा व्यंजन आहे न. हे लिखाण करताना आपण अशा पद्धतीने करतो. तर याचे आपण इंग्रजी भाषेत लिखाण करताना NA असेच लिहितो. तर हा आहे आपला पुढचा व्यंजन न. न नंतर येणारे आपले पुढचे व्यंजन आहे ते म्हणजे ट. ट पासून आता कोणता बरा शब्द तयार होईल? तर ट पासून तयार होणारा शब्द आहे ट. टरबूज. ट चे आपण इंग्रजी भाषेत लिखाण करताना TA अशा पद्धतीने करतो. ट नंतर आपले पुढचे जे व्यंजन आहे ते आहे ठ. ठ काय बरं बनते? तर ठसा असे आपले शब्द ठ पासून तयार होतो. तर आता याचे लिखाण इंग्रजी भाषेत करताना THA अशा पद्धतीने लिहितो. यानंतरचा आपला पुढचा जो व्यंजन आहे तो आहे ड. ड चे सुद्धा इंग्रजीत आपण लिखाण करताना DA अशा पद्धतीने लिहितो. तसेच ड पासून तयार होणारा शब्द आहे डमरू. यानंतरचे आपले पुढचे जे व्यंजन आहे ते पाहूया. तर आपल्या पुढचा व्यंजन आहे ढ. ढ पासून कोणता बरं नवीन शब्द तयार होईल? तर ढ पासून तयार होणारा शब्द आहे ढग. ढगलाच आपण इंग्रजी भाषेत क्लाउड असे बोलतो. तसेच ढ चे लिखाण करताना DHA अशा पद्धतीने लिहितो. ढ नंतरचे पुढचे व्यंजन आपले आहे ते म्हणजे न. या व्यंजनाचे सुद्धा उच्चारण करताना आपण नाकावाटे करतो. तर यापासून तयार होणारा शब्द आहे बाण. तर मुलांनो, या बाण या शब्दामध्ये न हा शेवटी आलेला आहे. तर हा आहे आपला पुढचा व्यंजन न. आता आपले पुढचं जे व्यंजन आहे ते आहे त. त चे इंग्रजी भाषेत लिखाण करताना आपण TA अशा पद्धतीने लिहितो. तर आता त पासून तयार होणारा शब्द आहे तलवार. त नंतरचे व्यंजन आहे थ. थ पासून आता कोणता शब्द बनेल बरं? तर थ पासून थवा. तर मुलांनो, आता त चे आपण इंग्रजीत लिखाण करताना THA अशा पद्धतीने लिहितो. तर हा आहे आपला पुढचा व्यंजन थ. थ नंतर जे येणारे आहे व्यंजन त्यासाठी तुम्ही पाहू शकता पुढे एक चित्र दिलेले आहे. तर मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे बरं? तर हा आहे दरवाजा. तर मुलांनो, आपले पुढचे व्यंजन देखील द आहे. म्हणजेच दरवाजा. द चे लिखाण इंग्रजी भाषेत करताना आपण DA अशा पद्धतीने लिहितो. यानंतरचे आपले पुढचे व्यंजन तुम्ही या चित्रातून ओळखू शकता. तर मुलांनो, आपले पुढचे व्यंजन आहे ध. धनुष्य. तर आता धनुष्यचे लिखाण आपण इंग्रजी भाषेत करताना DHA अशा पद्धतीने करतो. तर हा आहे आपला पुढचा व्यंजन धनुष्य. ध नंतर येणारे आपले पुढचे व्यंजन आहे ते म्हणजे न. काय बरं बनेल? तर नळ. न चे इंग्रजी भाषेत लिखाण करताना NA अशा पद्धतीने लिहितो. तर हा आहे आपला पुढचा व्यंजन न. न नंतर येणारे आपले पुढचे व्यंजन आहे ते म्हणजे प. तर आता प चे लिखाण करताना इंग्रजी भाषेत आपण PA अशा पद्धतीने लिहितो. सो स्टुडंट्स, हिअर इज अवर वर्ड फ्रॉम प. तर आता प पासून पतंग. पतंग हा शब्द तयार होईल.
प नंतर येणारे आपले पुढचे व्यंजन तुम्ही या चित्रातून ओळखू शकता. तर हा काय आहे बरं? तर हा आहे ब्लॅकबोर्ड. सो स्टुडंट्स, दिस इज अवर नेक्स्ट वर्ड, दॅट इज ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डलाच आपण मराठी भाषेत फळा असे बोलतो. म्हणून आपले पुढचे व्यंजन आहे फ. फ फ फळा. फळा यामध्ये फ हे व्यंजन येते. तर आता फ चे इंग्रजी भाषेत लिखाण करताना PHA अशा पद्धतीने करतो. यानंतरचे आपले पुढचे व्यंजन चित्रातून तुम्ही ओळखू शकता. तर आपले पुढचे व्यंजन आहे ब. ब ब काय बरं बनते? तर ब ब बदक. बदकलाच आपण इंग्रजी भाषेत डक असे बोलतो. आता आपले पुढचे व्यंजन पाहूया. तर आपले पुढचे व्यंजन आहे भ. भ भ काय बरं बनते? तर भ भ भडजी. तर मुलांनो, भ चे आपण इंग्रजी भाषेत लिखाण करताना BHA अशा पद्धतीने लिहितो. तर आपला पुढचा व्यंजन आहे भ. भ नंतरचे जे व्यंजन आहे ते आहे म. म चे इंग्रजी भाषेत लिखाण करताना MA अशा पद्धतीने करतो. तसेच म पासून येणारे आपले व्यंजन आहे ते म्हणजे म म मगर. हा आपला म पासून तयार होणारा शब्द आहे. म नंतरचे आपले पुढचे व्यंजन तुम्ही या चित्रातून ओळखू शकता. तर आपले म नंतरचे जे पुढचे व्यंजन आहे ते म्हणजे य. य य काय बरं बनते? तर य य यज्ञ. तर हा आहे आपला पुढचा व्यंजन य. आता आपले पुढचे व्यंजन तुम्ही चित्रातून ओळखू शकता. काय आहे या चित्रात? तर या चित्रात आहे सन. सो स्टुडंट्स, सनलाच आपण मराठी भाषेत रवी अथवा सूर्य असे बोलतो. तर मुलांना आपला पुढचे व्यंजन आहे र. र र रवी. यानंतरचे आपले व्यंजन पुढच्या चित्रात दिसत आहे तुम्हाला. याला आपण मराठी भाषेत लसूण असे बोलतो. म्हणून आपले पुढचे व्यंजन आहे ल ल लसूण. ल नंतर येणारे पुढचे व्यंजन आहे ते म्हणजे व. तर मुलांनो, व चे इंग्रजी भाषेत लिखाण करताना VA अशा पद्धतीने करतो. तर व पासून तयार होणारा शब्द आहे व व वजन. तसेच व नंतर येणारे पुढचे व्यंजन आहे ते म्हणजे श. श हा पहिला श आहे. तर मुलांनो, याचा जो शब्द आहे तो आहे श श शहामृग. तर हा आहे आपला पुढचा व्यंजन श श शहामृग. यानंतरचे आपले पुढचे व्यंजन आहे दुसरा श. तर मुलांनो, हा आहे आपला दुसरा श. यापासून तयार होणारा शब्द आहे श श षटकोन. दुसऱ्या श नंतर येणारे आपले जे व्यंजन आहे ते आता पुढे दिलेल्या चित्रातून तुम्ही ओळखू शकता. तर मुलांनो, आपला पुढचा व्यंजन काय असेल बरं? तर आपले पुढचे व्यंजन आहे स. कारण की स स ससा. तर हा आहे आपला पुढचा व्यंजन. स नंतर जे येणारे व्यंजन आहे ते काय असेल बरं? तर स नंतर येणारा व्यंजन आहे ह. तर ह चे लिखाण करताना आपण काय करतो इंग्रजी भाषेत? तर ह चे लिखाण करताना HA असे लिहितो. तसेच ह पासून तयार होणारा शब्द आहे ह ह हरिण किंवा ह ह हत्ती म्हणजेच एलिफंट. यानंतरच्या व्यंजन जे आहे त्या व्यंजनाचे आपण लिखाण करताना ते व्यंजन शेवटी अथवा मध्यभागी असते. हे व्यंजन कधीच सुरुवातीला येत नाही.
तर आपला पुढचा व्यंजन आहे ळ. तर मुलांनो, ळचे आपण इंग्रजी भाषेत लिखाण करताना LA अशा पद्धतीने लिहितो. तर आता ळ पासून तयार होणारा शब्द ळ, बाळ. बाळ मध्ये ळ हा शेवटी आलेला आहे. ळ नंतर येणारे आपले पुढचे व्यंजन आहे ते म्हणजे क्ष. क्षचे आपण इंग्रजी भाषेत लिखाण करताना KSHA अशा पद्धतीने लिहितो. तर त्यापासून तयार होणारा शब्द आहे क्ष. क्ष क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजेच काय, तर सैनिक. तर हा आहे आपला पुढचा व्यंजन क्ष. So students, here is our last consonant, that is ञ. ञ हा आपला व्यंजनांमधील व मुळाक्षरांमधील देखील शेवटचे व्यंजन आहे व शेवटचे अक्षरही आहे. सो स्टुडंट्स, ञ पासून तयार होणारा शब्द आहे न्य. न्य ज्ञानी. ञचे आपण इंग्रजी भाषेत लिखाण करताना DNYA अशा पद्धतीने लिहितो. तर हा आहे आपला शेवटचा व्यंजन ञ. So students, here you have understood about consonant and vowel. So it's time to your homework. So your homework is मुळाक्षरांचे वाचन व लिखाण करा. तर मुलांनो, आज आपण सर्व मुळाक्षरे शिकलेले आहोत. मुळाक्षरांमध्ये दोन भाग येतात, ते म्हणजे स्वर आणि व्यंजन. तर दोन्हीचे वाचन आणि लिखाण आपण करायचे आहे. तसेच मुळाक्षरांपासून आणखी नवीन शब्द तयार करायचे आहेत व त्याचे वाचन करायचे आहे. सो दिस इज युअर होमवर्क. थँक यू स्टुडंट्स.